हॅलो, वेलकम यू गाईज. दिस इज आकाश मोले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंगमध्ये. ओके, तर बघू शकता इथे DHS. ओके, महाराष्ट्रामध्ये जे DHS झाली होती, ओके, त्याच्याविषयी हा व्हिडिओ आहे. सो हा जो व्हिडिओ आहे तो मराठीमध्ये असणार आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघू शकता सार्वजनिक आरोग्य विभागाचं कालच एक लेटर आलं होतं. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्यावर बरेच कमेंट पण केले की तुम्ही तफावत असतं तुमच्या बोलण्यामध्ये. बट एनिवे त्या गोष्टी होत राहतात. त्याच्याविषयी जास्त विचार केला तर बाकी सगळ्या स्टुडंटचं नुकसान होतं. ओके, तर ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की बरेच विद्यार्थी वेटिंगसाठी वाट बघत होते आणि त्याच अनुषंगाने आता छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, ओके, ही वेटिंग लिस्ट आलेली आहे. प्लस आता कोल्हापूरची एक लिस्ट आलेली आहे. ओके, ह्या 2 लिस्ट आलेल्या आहे. आता ह्या लिस्ट बघून बरेच विद्यार्थी जे पुणेचे आहेत ते फार वाट बघत आहे, कारण जवळपास पुण्याच्या भरपूर जागा गव्हर्नमेंटच्या रिक्त राहिल्या होत्या. ओके, तर डेफिनेटली पुणेवाल्यांना पण सांगतो आहे की डेफिनेटली पुढच्या 2 दिवस तुमच्यासाठी खूप क्रुशियल असणार. तुम्ही कालचा व्हिडिओ जर बघितला असेल त्याच्यामध्ये म्हटलं आहे की राधाकृष्ण पवार जे सर आहे त्यांचं एक नोटिफिकेशन होतं की 20 ऑगस्टच्या आतमध्ये सगळ्या जे रिमेनिंग जागा आहे त्या भरा तुम्ही, आणि त्यानंतर मग एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा भरण्याची प्रोसेस करायची आहे. ते आपण 22 ऑगस्टपर्यंत तुम्हाला करायची असं लेटर आलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये हे दिस इज ऑफिशियल साईट फॉर महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग. ओके, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजीनगरची जी लिस्ट आहे ते मी टेलिग्राम ग्रुपवर पण टाकलेली आहे. ओके, खाजगी प्रतीक्षा सूची, कारण इथे मुलांसाठी जागाच नव्हत्या. तर याच्यामध्ये स्त्री दिसू शकतं तुम्हाला. ओके, संभाजीनगरच्या. ओके, दोन्ही पण आहेत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तुम्ही जर इथे बघत असाल तर आपलं औरंगाबाद झालं, कोल्हापूर. ओके, गट क संवर्गातील सुधारित हे जे आहे याच्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. ओके, हे जे आहे याच्यावर तुम्हाला. ओके, याची PDF बघूया आपण. ही जी लिस्ट आहे औरंगाबाद दिसते छत्रपती संभाजीनगरची. ओके, हे सगळे सिलेक्टेड कॅन्डिडेट वेटिंगला होते आणि सिलेक्टेड. जशी ही कॅन्डिडेट आहे शानेट शाजी, शी ओपनमधून तिचं झालेलं आहे. त्याच्यानंतर ही आहे सोनाली पाशावर, तिचं पण झालेलं आहे याच्यातून. त्याच्यानंतर SCमध्ये सुषमा वाघमारे ह्या मुलीचं झालेलं आहे. EWS जनरलमधून पल्लवी माने. त्याच्यानंतर आहे स्वाती मोरे, EWS वुमन रिझर्वेशनमध्ये EWS प्रोजेक्ट पार्ट टाईम. ओके, अगेन्स्ट पार्ट टाईम हे घेतलेले आहे. पूजा आधने आणि शुभांगी रासुरे हे कॅन्डिडेट आहेत. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये औरंगाबाद जे स्टाफ नर्स गव्हर्नमेंटचे याच्यामध्ये बघू शकता मनीषा माने, समिता पवार, मीना गुगे. ओके, देन मोनिका चौरे. त्याच्यानंतर आहे प्राची गेडाम. देन आहे प्रियंका खिल्लारे. देन वर्षा कापटे, कविता धोने. ओके, आणि ही पल्लवी वानखडे. ओके, याच्यामध्ये बघू शकता लास्ट राजेश्री जाधव. ओके, आणि नंतर आहे SBCमध्ये कोमल झाडे. ओके, तर अशा पद्धतीनं ही गव्हर्नमेंट. ओके, औरंगाबाद या छत्रपती संभाजीनगर हे गव्हर्नमेंट स्टाफ नर्सेसची लिस्ट. ओके, आता आपण कोल्हापूरची बघूया. ही एक कोल्हापूरची लिस्ट आहे. याच्यामध्ये दिसू शकतं हे स्टाफ नर्स गव्हर्नमेंट मेल कोल्हापूरची लिस्ट आहे. याच्यामध्ये गव्हर्नमेंट मेलमधून तुम्हाला दिसतं हे सगळे सिलेक्टेड लिस्ट. 4 पोस्ट आहे ओपनच्या आणि 4 कॅन्डिडेट. ओके, पूर्वीसारखी लिस्ट नाही, हे डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट आहे. याच्यामध्ये हे अनुष भुसारे, रविकुमार पाटील, आतिश नाटेकर, प्रमोद माने. ओके, ऑल आर सिलेक्टेड फ्रॉम द ओपन कॅटेगरी. ओके, वेटिंग लिस्ट 1, 2, 3, 4 होते. हे 4 पोस्ट आहे, इथे 4 पोस्ट लिहिलेले आहे. सो दिस ऑल आर सिलेक्टेड. त्याने ओपन स्पोर्ट्स पर्सनमधून सोनू नागरगोजे आहे. ओपन पार्ट प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये तुम्हाला शिराज ठोंबरे. त्याच्यानंतर EWSमध्ये रोहित माने, आणि OBC जनरलमध्ये तुम्हाला सूरज मुजावर, विजय राऊत. देन NTBमध्ये तुम्हाला नयन ओटारी. ओके, नयन ओटारी म्हणजे तुम्हाला खूप कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण हा विद्यार्थी DMERपासून EWS भरपूर साऱ्या हे होतं, बऱ्याचदा बोलणं झालं. नयन ओटारीला कॉंग्रॅच्युलेशन्स. NTBमध्ये एक पोस्ट होती आणि वेटिंग लिस्ट 1ला होतं, तर यांचं झालेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे STमध्ये तुम्हाला विशाल लोखंडे आणि चेतक टेकाम म्हणून आहे. ह्या यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये कोल्हापूर स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेलमध्ये बघू शकता ब्रान्सी बोथेलो, अभिलाषा जोंधळे, गायत्री साळवी, प्रीती पाटील, प्रगती तराटे, शीतल गीते आणि काजोल पाटील. अशा पद्धतीनं ह्या मुलींचं सिलेक्शन तुम्हाला दिसते. ओके,
सगळे एक एक पोस्टसाठी एकच कॅन्डिडेटला बोलवलेलं आहे, म्हणजे ते सिलेक्टेड आहे असं धरून चालू शकता. त्याच्यानंतर आहे स्टाफ नर्स प्रायव्हेट मेलमधून काशीनाथ शिरसाट, विष्णू होळांबे, रामचंद्र खाडे. ओके, तर मेनी कॉंग्रॅच्युलेशन रामचंद्र खाडे यांचं ESIला शॉर्टलिस्टेड झालेलं आहे आणि नॉर्सेटलासुद्धा. ओके, यांच्यासोबत आपण ऑलरेडी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे, चॅनलवर बघू शकता तुम्ही. ओके, त्याच्यानंतर आहे लक्ष्मण भुसडे. ओके, देन EWSमधून विशाल थोपटे आणि रोहित खुने. देन त्याच्यानंतर आहे नेक्स्ट अविनाश कर्नाळू STमध्ये. ओके, देन नेक्स्ट आहे स्टाफ नर्स गव्हर्मेंट फिमेलमधून NTD ची जी पोस्ट होती त्याच्यासाठी ही दीपाली सनप, योगिता भोजे, प्रतीक्षा दाते, नीलम वाडवी आणि नूतन ठाकूर हे सगळ्या लिस्ट आहे. सोबतच अजून काही लिस्ट आहेत. ओपनच्या 4 पोस्ट आहेत, त्यासाठी दीप्ती पिलनकर, प्रीती काळे, सुफिया विजापूर, स्वप्नाली करांडे. ओके, देन सायली शिंदे, प्रतीक्षा टाटपुंजे, पिंकी गायकवाड, देन नूतन घडी गावकर, अपूर्वा पाटील, देन कल्पिता दळवी, सबीना मुजावर. ओके, तर अशा पद्धतीने हे तुम्ही लिस्ट बघू शकता. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे क्वेश्चन आला असेल की सर आता बाकीच्या रिजनची कधी लागेल, म्हणजे जसं की अकोला आहे, ओके, देन लातूर आहे, ओके, देन पुणे आहे. ओके, तर ह्या अजून राहिलेल्या आहे, ठाणेच्या पण काही राहिलेल्या होऊ शकतं. तर बघा, जर मोठी लिस्ट असेल तर अशा लिस्ट येतील आणि जर समजा 1, 2, 3 असे कॅन्डिडेट असेल तर डायरेक्टली तुम्हाला मेल येईल किंवा DD ऑफिसमधून तुम्हाला कॉल येईल. ओके, आणि तुम्हाला DVला बोलवतील. ओके, तर डेफिनेटली वाट बघा. आणि सोबतच काल मी लेटर केलेलं जे कुणीतरी एका मुलाने मला पाठवलेलं, त्यामुळेच व्हिडिओ बनवला होता. ओके, तर हे व्हिडिओद्वारे माझं एवढंच इन्फॉर्मेशन असतं की तुमच्यापर्यंत माहिती पोचली पाहिजे. कारण यापूर्वी सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह नव्हता, बट आता ॲक्टिव्ह आहे, बरेच मुलं यूट्यूबला आहेत. डेफिनेटली ह्याद्वारे तुम्हाला माहिती पडते, एवढंच माझं इंटेन्शन आहे, अजून काही नाही आहे. बरेच विद्यार्थ्यांना व्हिडिओ चांगले वाटतात, बऱ्याच विद्यार्थ्यांना व्हिडिओ वाईट वाटतात. ओके, पण आय डोंट नो, आपण काही त्यासाठी करू शकत नाही. ज्यांना चांगलं वाटते प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांना नाही वाटत तुम्हाला बघायला तर बघू शकता, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही. ओके, ज्यांना हेल्प होईल डेफिनेटली ते नक्कीच बघतील. ओके, थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.